आपण बघतोय रेश्मा प्रत्येक म्हणजे पक्षफुटीनंतर ज्या पद्धतीने राजकीय समीकरण बदललेली आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळी काहीतरी समीकरणं जुळलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या जागांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, आपण बघतोय पुण्याची जागा महत्त्वाची आहे। इकडे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार, इकडे शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असतील, साताऱ्यामध्ये उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पवारांनी सुद्धा त्या ठिकाणी जोर लावल्याचं पाहायला मिळतंय। माढा असेल, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा मतदारसंघ, शाहू महाराज ना किती मतं पडतील किंवा त्यांचा करिश्मा चाललाय का, या सगळ्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रामधल्या मतदारसंघांचा महत्त्वाचा जर आढावा घ्यायचा झाला तर कुणाचं पारडं जड वाटतंय पश्चिम महाराष्ट्रात? खरं तर या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये इथल्या लढती कशा झाल्या किंवा त्यांची काय वैशिष्ट्ये होती हे आपण बऱ्याचदा बोललोय। आज आपण साधारणपणे उजळणी मुख्य मुद्द्यांची करूयात आणि त्यात विशेष करून लक्षवेधी मतदारसंघ 10चा आकडा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे 10 लोकसभा मतदारसंघ, त्यापैकी 3 राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या वेळी होते, म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे, आता राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात फुटलेली आहे, आणि इतर जे आहेत ते महायुतीकडे म्हणजे त्यावेळेचे युतीकडे होते। आता मात्र म्हणजे राष्ट्रवादीला त्यांचं वर्चस्व किंवा त्यांची तिथलं प्रतिनिधित्व कायम ठेवण्याचं आव्हान होतं, तर महायुतीला देखील आपली ताकद तेवढीच बळकट ठेवून आपले उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान महायुतीच्या समोर होतं। आपण थेटपणे म्हणजे सगळ्यात आधी लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ, इथे झालेली लढत बघतो आहोत। म्हणजे सून विरुद्ध लेक, ननंद विरुद्ध भाऊजाई, पवार विरुद्ध पवार, अशी अनेक विरुद्ध या निवडणुकीला जोडले गेले, आणि त्यातल्या त्यात म्हणजे चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान, आम्हाला पवारांचा पराभव करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर ध्यानात घेतल्या, आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांविषयीची सहानुभूती हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून लोकांनी इथे मतदान केलेलं आहे। निश्चितपणे अनेकदा म्हणजे अनेक लोकांकडनं असं बोलल्यानंतर असं कळतंय किंवा असं जाणवतंय की इथे कुठेतरी शरद पवारांच्या बाजूने लोकांनी कौल देण्याची मानसिकता बनवलेली होती। आता आपल्याला निकाल बघावा लागेल काय लागतो तो। दुसरा मतदारसंघ ज्याच्यामध्ये मी मावळचा उल्लेख यासाठी करतोय की मावळ हा मतदारसंघ आहे ज्या मावळ मतदारसंघामध्ये गेल्यावेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचा पराभव या मतदारसंघात झालेला होता, आणि आज तेच अजित पवार हे ज्यांनी पराभव केला होता त्यांच्या प्रचारामध्ये तिथे उतरलेले होते, कारण अलीकडच्या काळामध्ये ही तुटलेली आणि जोडली गेलेली नवीन समीकरणं, त्यामुळे मावळ देखील लक्षवेधी ठरणार आहे। याशिवाय आपल्याला ज्याचा उल्लेख तुम्ही कोल्हापूरमध्ये केला, स्वतः महाराज म्हणजे गादीचे वारस जे आहेत ते तिथे रिंगणात आहेत, आणि काँग्रेसकडून ते त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। आधी तिथे शिवसेनेचे उमेदवार आतापर्यंत निवडून येत होते, आता मात्र शाहू महाराजांविषयी लोकांना कितपत मताच्या माध्यमातून ते त्यांच्याविषयीचं प्रेम किंवा आस्था व्यक्त करतात, निष्ठा व्यक्त करतात, हे आपल्याला पाहायला लागेल। माढा लोकसभा मतदारसंघ जो खरोखर अनेक अर्थाने लक्षवेधी ठरला, चर्चेत राहिला, त्याचं कारण म्हणजे तिथे विजयसिंग मोहिते पाटील घराण्याने केलेली बंडखोरी, जे भाजपसोबत होते मात्र त्यांनी ऐनवेळी भारतीय जनता पक्षाची साथ सोडली, तिथनं धैर्यशील मोहिते पाटील रिंगणात उतरले, आणि रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते अशी लढत तिथे होते। त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद विरुद्ध माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असलेले 5 इतर आमदार जे महायुतीचे आहेत, अशी जी लढत झालेली आहे त्यामध्ये सुरुवातीला एकतर्फी वाटत होती, नंतर मात्र चुरशीची झाली, आणि त्यात काय घडतं म्हणजे कदाचित मोहिते पाटलांवरचा जर विश्वास लोकांनी व्यक्त केला तर निश्चितपणे तिथे देखील आश्चर्यकारक निकाल आपल्याला पाहायला मिळू शकतो। ज्याचा परत आपण अमोल कोल्हे आणि यांचा उल्लेख केला, शिरूरमध्ये जुनेच प्रतिस्पर्धी आहेत, फक्त आता इथे शिवाजीराव आढळराव पाटील हे पक्ष बदलून म्हणजे सोयीसाठी म्हणून राष्ट्रवादीकडे गेलेले आहेत, ते शिवसेनेत होते, आणि अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होती। आरोप प्रत्यारोप दोघांमध्ये ज्या निवडणुकीच्या काळामध्ये झाले त्यांचा काय परिणाम होतो हे आपल्याला मतदानातून किंवा याच्यातून दिसणार आहे। हातकणंगलेमध्ये यावेळी तिहेरी लढत झाली, म्हणजे राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने, आणि यांच्यामध्ये आता सत्यजित पाटील सरूडकर अशी लढत झाली। त्यामुळे राजू शेट्टीचं नाव कुठे येतं की नाही हे बघावं लागेल, किंवा राजू शेट्टीमुळे कुणाला फायदा होतो कुणाला तोटा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरायला आहे। आणि शेवटी जसं मी म्हटलं की उदयनराजे भोसले गेल्या 2 निवडणुकांमध्ये या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता। आता ते राज्यसभेचे खासदार होते, मात्र निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी त्यांना संघर्ष करावा लागला, आणि त्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजेंना लोक त्यांच्या पारड्यामध्ये यश टाकतात का, की शरद पवारांप्रतीची निष्ठा ही कायम ठेवतात, कारण शशिकांत शिंदे शरद पवारांचे उमेदवार आहेत, तर त्याकडे देखील लक्ष लागून आहे। ह्या सगळ्या मतदारसंघांना म्हणजे जसं मी म्हटलं की 10 लोकसभा मतदारसंघ आहे, आणि सरतेशेवटी म्हणजे एक राहिलं की पुण्याच्या बाबतीत म्हणजे पुण्यातला धंगेकरांचा जो आहे म्हणजे धंगेकर पॅटर्न जो कसब्यात चालला होता तो लोकसभेत दिसून येणार का,
आणि मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. ते आघाडी म्हणजे जर मुरलीधर मोहोळ निवडून आले तर भाजपची हॅट्रिक होईल आणि जर नाही आले तर मात्र धंगेकरांकडून त्यांना जर पराभव अगदी अरुण, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणाचं पारडं? यामध्ये सांगलीचा एक मतदारसंघ राहिला रेश्मा, कारण सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे. चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, विशाल पाटील, विशाल विरुद्ध मशाल अशा प्रकारचं एक वातावरण तिथं पाहायला मिळालं. त्यामुळे संजय काकांना त्या सगळ्याचा फायदा होतो का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे रेश्मा. निश्चित. तेव्हा आतापर्यंत आपण संदीप आढावा घेतला तो म्हणजे मुंबई, कोकण विभाग आणि उत्तर महाराष्ट्र. अजून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र बाकी आहे. पश्चिम महाराष्ट्र आपण बघितला. या विभागांचा आढावा देखील आपल्याला बघायचा आहे. इथे कुठल्या इंटरेस्टिंग लढती राहिल्या, कुठले महत्वाचे मुद्दे राहिले जे मतदानावरती थेट प्रभाव टाकणारे ठरले,